मित्रांनो, राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे डेली ब्लॉग टाकणार, लाईव्ह येणार आणि आपण गणपती बाप्पांच्या समोर कसं स्वच्छता ठेवायचं किंवा आपल्याकडं जास्त काही साहित्य नसलं तरी पण आपण बाप्पाला कसं खुश ठेवायचं त्याचबाबत मी व्हिडिओ करणार आहे. तर काल बाप्पा बसले, त्याच्या एक दिवसातच आपण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पसारा लागत आहे तो तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, इथं थोड्या पाकळ्या वगैरे पडले, तिथं तुळशी माळ पडले आणि आपण जे बाप्पांवरती अक्षता वाहतो ते आपण त्यांच्या चरणाशी वाहायचं असतं, त्यांच्या अंगावरती असं टाकायचं नसतं. तर हे जे आहे हे क्लिनिंग मी आज करणार आहे, त्याचं पण ह्या व्हिडिओमध्ये एक छोटंसं शॉर्ट घालणार आहे, तुम्ही बघू शकता. तर अजून तरी सध्या माझी आंघोळ वगैरे झाली नाही, तर आंघोळ वगैरे करून मी तुम्हाला हे क्लिनिंग कसं करायचं आणि आपण स्वच्छता का करायची त्याच्याबद्दल पण सांगेन. आयुष्यामध्ये अडचणी तर फार येतात, मात्र आपण इतकं पण हताश व्हायचं नाही की आपण आपले होप्सच सोडून द्यायचं. तर आपले बाप्पा आहेत आपल्या पाठीवरती, कोठून ना कोठून त्यांनी एक आशेचा किरण देतील आणि आमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होईल जे पूर्ण आमचं आयुष्य बदलेल. त्याला पण एक वेळ असते, आपण त्या वेळेचा नक्की वाट बघायची असतो. एकदमच हताश होऊन जायचं नाही, कारण की आपण हिंदू आहोत आणि आपल्या समाजामध्ये कसं आपण भगवंतांवरती फार विश्वास ठेवतो आणि आमच्या धर्मामध्ये पण देवपूजा, मूर्तीपूजा आणि बऱ्याच वेळेला आमच्यावरती देवाचा आशीर्वाद फार असतो. तर मी सांगितल्याप्रमाणे मी आजपासून डेली गणेशजींच्या समोरील सर्व म्हणजे आरती ताट, दिवे वगैरे सर्व रोज धुणार आणि पूजेला लावणार. ह्याचं मुख्य कारण म्हणजे दिव्याला काजळी धरते आणि दिव्याला समोर काळं धरतं आणि एक रात्र गेल्यानंतर दिवा हा तसाच ठेवायचा नसतो देवासमोर, त्याला धुवून परत पूजेला लावायचं असतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जसं डेली आंघोळ केल्याशिवाय राहत नाही, त्याचप्रमाणे हे पण असतं. तर आपण पण डेली अशी स्वच्छता देवासमोर केली पाहिजे. त्याच्यानं काय होतं की आपल्याला पण जेव्हा जेव्हा देवाकडे बघतो तेव्हा तेव्हा प्रसन्नता वाटली पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजेत की आपल्याला निगेटिव्ह थॉट्स आले नाही पाहिजेत. तर आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह फील व्हायला पाहिजे देवाकडे बघतो तेव्हा. त्याच्यासाठी म्हणून आपण डेली देवाला स्वच्छ ठेवायचं आणि एक नवीन आशेची वाट बघायचं की आपण इतकं देवासाठी करतोय म्हणजे आपल्याला पण देव काहीतरी नक्की देणारच. मग तुम्ही कशा प्रकारे तुमच्या बाप्पाची सेवा करता ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा मला तुमचा एखादा चॅनल असेल किंवा इन्स्टाला तुमचं पेज असेल तर नक्की सांगा, मी नक्की फॉलो करेन. तर आता दीप प्रज्वलित करून मी पूजा करणार आहे सकाळची. तसं तर दरवर्षी आम्ही सकाळचं पूजा करत नाही, मात्र मी यावर्षी हे चालू केलेलं आहे, कारण की आपल्या घरी बाप्पा 11 दिवस राहणार. तर मागचे 355 दिवस आम्ही वाट बघितलेली असते, मग त्या बाप्पाची सेवा आपण केली पाहिजेत ना. त्याच्यामुळे ही जी मी बाप्पासमोर आता रांगोळी काढत आहे ती कमळ फुलाची आहे, तुम्ही बघू शकता. कमळ फूल म्हणजे बाप्पांचं प्रिय
आणि सगळ्या देवतांचंच प्रिय तसं काही नाही आहे. मात्र आपण आपला धर्म सोडून राहायचं नाही. तर मित्रांनो, रांगोळी काढून झाल्यानंतर आता पूजेला सुरुवात करणार आहे. त्याच्या आधी मी गणपती बाप्पासमोर 2 अगरबत्ती आणि धूप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करणार आहे. तर आपण जसं आपले कर्म करत असतो त्याचप्रमाणे भगवंतांचं पण आपल्यावरती लक्ष असतं आणि आपल्याला भगवंत तेच देतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फला गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुक्त शोभतो बरा अंजोती नोकोरे चरणी गावल्या. जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंद वक्र तुंड जैनला रामाचा वस्तारी सदना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना. जय देव जय देव घालीन टांगण वंदीन चरण चरण पाहिन रूप तुझे आनंद पूजन भावे अवाळी तमेव माता पिता तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं हरेन वाचा मनसेन्द्रिय पूजात्मनाय करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं हरे सीताराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं नमामि. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आता बाप्पाची पूजा झालेली आहे. मी आणि माझे बाबा चाललोय ते औदुंबराच्या झाडाची पूजा करायला, कारण की आज गुरुवार आणि श्री दत्तात्रय वसतात तिथं औदुंबराच्या झाडामध्ये. त्याच्यामुळे आम्ही दर गुरुवारचं औदुंबराच्या झाडाची पूजा करतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण आहे की आपण झाडांची पण पूजा करतो.
जे आपल्याला सावली देतात, वारा देतात. आणि असंच आपण प्रकृतीला पण आपण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये देवसुद्धा मानत असतो. आणतो थांबा, मी पहिला लावून घ्या तुम्ही हळद कुंकू वगैरे. मित्रांनो, राम ब्लॉग. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी डेली प्रसाद तुम्हाला करून दाखवणार तो रेसिपी. तर कालच आमची दाजी संध्याकाळून आलेली आणि बाप्पासाठी मोदक पेढे आणलेले, तर आम्ही ते करून दाखवले. कारण की दाजी आमचे आलेले ते पूजा झाल्यानंतर आलेले, मग तेच मोदक पेढे आम्ही आज गणपती बाप्पाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे नवीन आणि कोणता प्रसाद नाही केलेला, सॉरी फॉर दॅट. पण उद्या मी नवनवीन रेसिपीज तुम्हाला करून दाखवेन आणि बाप्पाला प्रसाद करायचा ते सांगेन. त्यानंतर आमच्या आरतीचा दुसरा दिवस आहे, तर तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे तयारी केलेलो आहोत. तर या ठिकाणी आमचे पप्पा अगरबत्ती पेटवून आणि धुपारत वगैरे पेटवून पूजेला सुरुवात करायला घेतलेले. तर आम्ही डेली असं पूजा करत असतो. तर तुम्ही बघू शकता आता लवकरच पूजेला सुरुवात होणार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उट सिंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय देव. बोधर पीतांबर फणीवर
हरी जय देव सुरलल्लाटी देव सुरवर नितयेती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव घालिंग लोटांगीन वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे मे अलिंगीन अनन्य पूजन भावे ओवाळीन मने नमा तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव सर्वं मम देव काही सेंद्रिया गुजातून कृष भाव करून यज्ञं सकलं परस नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर आमच्या आजीला कितीही सांगितल्यावरती ऐकतच नाही. मी पण अक्षता टाकतो म्हणून समोर येतच होती. आणि त्या स्टँडला धरून नको ते हलतंय ग म्हटल्यावरती पण स्टँडला धरून ते अक्षता टाकायला समोर आलीच. आणि ती पहिलेपासूनच ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे तिच्या जीवाला शांत पण असं राहत नाही. त्याच्यामुळे हो बाई कर तू म्हटलो आणि तिला दिलो. मग सगळ्यांचं का अक्षता टाकून झालं. मग पप्पांनी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायला घेतले आणि थोडासा नैवेद्य तिथं गणपती बाप्पांच्या समोर ठेवले. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी हा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटलो. तर तुम्ही सगळे तुमच्या गणपती बाप्पाकडं काय मागणार आहात ह्या वर्षी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण तुम्हाला नक्की सांगेन.